आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता, कारण आज होतं रक्षाबंधन. भावा बहिणीच्या नात्यातला प्रेम, लाड, भांडण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांची साथ, हे सगळं सेलिब्रेट करायचा आजचा दिवस. तर नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात झाली रांगोळी काढून. सकाळची शांत वेळ आणि आजचा सणाचा उत्साह दोन्ही खूपच सुंदर वाटत होते. सगळ्यात आधी मी घराबाहेर एक छोटीशी रांगोळी काढायला घेतली. आज रक्षाबंधन असल्यामुळे खूप मोठी रांगोळी न काढता एक छोटीशी पण गोड अशी रांगोळी काढली. सणाच्या दिवशी दारात रांगोळी काढली की घराला एक वेगळाच फेस्टिवल फील येतो ना. रांगोळी झाल्यावर आता वेळ होती राखीची थाळी तयार करण्याची. थाळी सजवताना मला खूपच मजा येत होती, कारण त्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीला एक वेगळं महत्त्व असतं. सगळ्यात आधी थाळीत ठेवला शिरा, कारण सण म्हटलं की काहीतरी गोड तर हवंच. त्यासोबत राखी आणि पेढे ठेवले. थाळी अजून सुंदर दिसावी म्हणून त्यात दिवा, फुलांच्या पाकळ्या आणि छोटीशी लाइटनिंग लावली आणि अर्थातच पंचपात्र सुद्धा ठेवलं. सगळं एकत्र ठेवल्यावर माझी राखीची थाळी तयार झाली. खरं सांगायचं तर थाळी सजवताना वाटत होतं की एवढी छोटीशी थाळी, पण त्यात किती सगळ्या आठवणी आणि भावना सामावलेल्या असतात. आता सगळ्यांची तयारी झाली होती आणि शेवटी तो मोमेंट आला. राखी बांधायला सुरुवात केली. लहानपणी राखी म्हणजे फक्त नवीन कपडे, गोडधोड आणि भावाकडून गिफ्ट मिळण्याचा आनंद वाटायचा. पण मोठं होत गेल्यावर जाणवतं की खरा राखीचा जो आनंद असतो तो गिफ्ट किंवा सेलिब्रेशन पेक्षा खूप मोठा आहे. हे नातं आहे काळजीचं, विश्वासाचं आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं. इकडे वीराने समर्थला आणि श्लोकला राखी बांधून गिफ्ट सुद्धा घेतले. त्यानंतर आहोंच्या राखी बांधण्याचा कार्यक्रम सुरू झाला. राखी बांधून सुद्धा मध्ये मध्ये करणारे आमचे 2 चिमुकले पप्पांना सांगत होते की त्या राखीमध्ये लाईट सुद्धा लागते. त्या राखीतला जो बटन आहे तो प्रत्येक वेळेला प्रेस करून ते पाहण्याचा आनंद हे दोघे घेत होते. आणि श्लोकचं तर वेगळंच चालू होतं, पप्पा फोन लावून द्या, पप्पा फोन लावून द्या. तर इकडे आमचा हा असा राखीचा कार्यक्रम संपूर्ण पार पडला आणि त्यानंतर आम्ही फोटोशूटही केलं. समर्थ आणि श्लोक तर खूप आनंदी होते. त्यानंतर आम्ही एक छोटीशी रील काढली, ज्याच्यामध्ये समर्थाने खूप छान रिॲक्शन्स दिले आणि त्याबरोबर वीराने सुद्धा खूप छान रिॲक्शन्स दिले.